हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. आधी विचार करा, मग कृती करा. मित्रांनो, या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष. मित्रांनो, आपण आपलं दिनविशेष हे सत्र ऐकत असतो. या सत्राअंतर्गत आपण काही महत्त्वाच्या घटना, जन्म, मृत्यू याविषयीची सविस्तर माहिती या सत्रामध्ये घेत असतो. अशा काही घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत किंवा इतिहासात ज्या घटनांची नोंद केल्या गेली आहे. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 3 मेच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1912 साली उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी उर्फ डिप्टी यांचं निधन झालं. 1969 साली भारताचे 3रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1715 साली तो संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशियामध्ये दिसले. 1802 साली वॉशिंग्टन DC या शहराची स्थापना झाली. 1913 साली दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकचित्रपट प्रदर्शित झाला. आजच्याच दिवशी 1939 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. 1973 मध्ये शिकागो येथील 1451 फूट उंच आणि 108 मजले असलेली सिअर्स टॉवर ही त्या काळची जगातील सर्वात उंच इमारत बनली. 1947 साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस INTUC ची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1994 साली सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्याच निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष FWD कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेत वांशिक तत्वावर निवडणुका होत असे. आजच्याच दिवशी 1999 साली एडविन जस्कुलस्की या 96 वर्षीय गृहस्थाने 100 मीटर धावण्याची शर्यत 24.04 सेकंदात पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला. 1818 साली चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1896 रोजी भारताचे संरक्षण मंत्री VK कृष्ण मेनन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 6 ऑक्टोबर 1974 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1898 साली शिक्षिका आणि इस्रायलच्या 4थ्या पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 8 डिसेंबर 1978 साली झाला. 1951 मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म झाला. 1959 साली भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1971 साली प्रसिद्ध अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1901 साली झाला. 1977 मध्ये मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्धवयू हमीद दलवाई यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1996 साली व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचं निधन झालं. 2000 साली ज्येष्ठ समाजसेविका शकुंतलाबाई परांजपे यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1906 रोजी झाला. 2011 साली गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 10 मे 1932 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2006 साली भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 रोजी झाला. 2009 साली ज्येष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचं निधन झालं.
त्यांचा जन्म 2 मार्च 1931 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1978 साली लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचं पुणे येथे निधन झालं. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1895 रोजी घोसपुरी, अहमदनगर या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 1981 साली हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद उर्फ नर्गिस यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 1 जून 1929 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.